नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं नमस्कार. मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. थोड्या वेळापूर्वी आपण एक पत्रकार परिषद पाहिली असेल की एक आता ही प्लेसमेंट एजन्सी किंवा काय कोर्स शिकवते आणि नंतर प्लेसमेंट देते असा सगळा तो विषय होता. ती सगळी पत्रकार परिषद तुम्ही पाहिली होती आणि खंडणीचा आरोप जो आहे तो या एजन्सीच्या माध्यमातून भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांच्यावर करण्यात आला होता. गुन्हाही दाखल करण्यात आला होता अनेक स्टुडंट्सवर. बरं, त्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे स्टुडंट्स ज्या त्या कोचिंग अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होते, कोर्स करत होते आणि त्यांच्यासोबत संजय वाघुले आपल्याला दिसत आहेत. नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आता आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात आपण म्हणू शकता की मुलांची तक्रार आल्यानंतर संजय वाघुले मुलांची तक्रार आल्यानंतर मुलांना घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आपण म्हणू शकता सर्व विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी संजय वाघुले यांच्याबरोबर आहेत. आताच काही काही आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण आता विद्यार्थ्यांशी बोलणार. माझी नगरसेवक या एज्युकेशनचे काही विद्यार्थी या संदर्भात आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. काय नेमकं प्रकरण आहे, आरोप परिषद देण्यात आली आणि जे समोर मांडण्यात आले. मात्र काही 2 दिवसांपूर्वी आज गोंधळ जो आहे तो आपण पाहिला असेल तर संजय वाघुले यांनी त्या प्लेसमेंटचा पूर्ण जो काही कारभार आहे, गोंधळ कारभार आहे तो आणलेला होता समोर. डेव्हिलेशन प्लेसमेंटच्या माध्यमातून मुलांची फसवणूक झाली असं मुलांनी आरोप केला. एकंदरीतच काय आवाज येणार आहे यार? हे थांबा, त्यांना जाऊन द्या. थांबा एक अरे हात मागे घे ना. म्हणून जेव्हा ऍडमिशन घेत होतो तेव्हा मला सांगितलं गेलं ह्याचे ओनर डॉक्टर प्रमोद आणि डॉक्टर प्रशांत आहेत. आणि जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला कोर्स हिशोबाने सांगितलं गेलं जसं ग्राउंड स्टाफला सॅलरी स्टार्टिंग सॅलरी ॲज अ फ्रेशर मिळणार 40 ते 50,000. एअर हॉस्टेस आणि केबिन क्रूला मिळणार 50 ते 60,000. ही त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली गेली होती. नंतर आमचं जेव्हा ॲडमिशन झालं तर आम्हाला सांगितलं गेलं आम्हाला 2 युनिफॉर्म मिळणार आणि आम्हाला 9 महिने मॉड्यूल ट्रेनिंग म्हणजे बुक्सची ट्रेनिंग म्हणजे बुक्स वाईज एज्युकेशन देणार आणि उरलेले 3 महिने आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाणार म्हणजे बॉक्सिंग, स्विमिंग हे सगळं शिकवलं जाणार. मला एव्हिएशनमध्ये झाले 10 महिने. आम्ही अजूनही मॉड्यूल 5वर आहोत आणि ह्या लोकांनी आम्हाला फक्त एकच युनिफॉर्म दिला गेला आहे. आणि जो असा रिसेंट 4था मॉड्यूल होता तो आमचा ह्या लोकांनी पूर्ण ऑनलाईन घेतला म्हणजे PDF पाठवला गेला. 230 पेजेस एक्झामसाठी आम्हाला 230 पेजेस ऑनलाईन अभ्यास करायला सांगितलं गेला. दुसरी गोष्ट, लेक्चर चालू होता तेव्हा प्रतिभा मॅडम आल्या, बोलल्या की मी आजपासून इकडची सेंटर हेड आहे आणि आपलं नॅशव्हिल स्कायटेकसोबत मर्जअप होत आहे आणि तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यांचे खूप जास्त ब्रांच आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला खूप स्कायटेकबद्दल खूप चांगलं सांगितलं गेलं. तर जेव्हा आम्ही आमच्या मॅडमला कॉल केला आणि बोललं गेलं की मॅडम स्कायटेक तर नॅशव्हिल तर स्कायटेकसोबत मर्जअप होत आहे आणि ज्या आमच्या मॅडम आहेत तेव्हा आम्ही त्यांना कॉल केला. आम्ही त्यांच्याबद्दल विचारायचो. आज आम्ही त्यांच्या थ्रू ॲडमिशन घेतलेलं. तर ते आम्ही जेव्हा मॅडमच्याबद्दल विचारायला लागलो तर ते आम्हाला बोललं की मॅडमची नानीची डेथ झाली आहे, मॅडमचं कोणी ॲडमिट आहेत किंवा मॅडमचं लग्न झालं असं सगळं खोटं बोललं गेलं. पण जेव्हा आमचं मॅडमसोबत बोलणं झालं ते तर बोलले की मी तर जॉब सोडला आहे करून. ते त्यांचे पर्सनल रिझन वेगळे. पण मी ॲज अ स्टुडंट आज हे सांगायला आली आहे की जेव्हा आम्ही विचारलं की स्कायटेकसोबत का मर्जअप होत आहे तर नंतर आम्हाला हे सगळं खरं कळालं की नॅशव्हिल ही आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देत नाही आहे. ही माझी फ्रेंड आहे, हिला 1 वर्ष झालं आहे इथे. तर जेव्हा हे लोक आमचं भेटलं तेव्हा ही सांगितलं गेलं हे लोक स्वतः अजून मॉड्यूल 5वर आहेत जेव्हा की ह्यांचं 1 वर्ष झालं आहे. आम्हाला ह्या लोकांनी इंटरव्ह्यूला पाठवलं गेलं नाही आहे, आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली नाही आहे. जसं आम्ही ह्यांच्या खिलाफ आवाज उचलायला लागलो आम्हाला स्कायटेकमधून कॉल यायला लागले. स्कायटेकमधून जर कॉल येतात तर हॉस्पिटॅलिटीसाठी कॉल येत होते. जर हॉस्पिटॅलिटीसाठी कॉल येत आहे तर 5 स्टार आणि 7 स्टारमधून यायला पाहिजे. पण आम्हाला येतात एअरपोर्टमधून कॉल जिथे आम्हाला स्वीपर, मॅकडॉनल्ड्स वगैरे छोटे छोटे स्टोअर असतात ना तिथे ॲज अ स्वीपर, तिथे ॲज अ वेटर हे सगळ्याचे जॉब देतात. तर आम्ही विचारली सॅलरी काय मिळणार तर ते बोलतात 10 ते 12 हजार.
आम्ही इथे ॲडमिशन घेतलं आहे एअर हॉस्टेस ग्राउंड स्टाफ ह्यासाठी, पण आम्हाला जॉब तर एवढ्या छोट्या जागी देत आहेत. आम्ही इथे 80 ते 1,80,000 फीज भरली आहे स्टुडंट्सनी. आमच्याकडे रिसीट आहेत. पण दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही ह्यांच्याकडे रिसीट मागायला गेलो, मी टोटल इथे जी फीज भरली आहे मला एकाचीच रिसीट दिली आहे. मी जे सेकंड पेमेंट केलं, जेव्हा मी रिसीट मागायला गेली तर तिथे आम्हाला सांगितलं गेलं तुम्हाला नंतर रिसीट देईल करून त्या लोकांनी आम्हाला अजूनही रिसीट दिली गेली नाही आहे. नंतर आता जेव्हा आम्ही तिथे आम्ही पहिले लिगल हे करायला आम्ही गेलो पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आमच्या मॅडम आतमध्ये जाऊन बोलत होत्या आणि बाहेर हिला चक्कर आली तर आम्ही सगळे घाबरलो. तर त्या मॅडम आम्हाला बोलतात की पोलीस स्टेशनमध्ये इथे काय हॉस्पिटलचे हे नाही आहेत, म्हणजे आमच्याकडे काय व्यवस्था नाही, तुम्ही घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. आणि त्या मॅडम ऑफ ड्युटी होत्या. तर त्यांनी आम्हाला मग पहिली गोष्ट बोलवलंच का तिथे. दुसरी गोष्ट, जेव्हा आता हिला चक्कर आली तर आम्ही तिला घेऊन हॉस्पिटल जाणार की जाऊन तिथे दुसरीकडे तक्रार नोंदवणार, म्हणून आम्ही संजय सरांकडे आलो, वागुळे सरांकडे आलो आमची तक्रार घेऊन. नंतर आम्ही सेंटरमध्ये गेलो तेव्हा आधी जेव्हा मीटिंग झालेली तेव्हा डॉक्टर प्रशांत आणि प्रमोदनी अग्री केलं की ज्या मुलांना कंटिन्यू करायचं आहे ते कंटिन्यू करू शकतात, ज्यांना नाही करायचं ते लोक रिफंड देऊ. आमच्याकडे त्याचेही व्हिडिओज आहेत की आम्ही तुम्हाला रिफंड देऊ त्याचे. पण जेव्हा त्या दिवशी मग प्रशांत सर गेले, बोलले की आम्ही पासबुक म्हणजे चेकबुक घेऊन येतो, तुम्हाला देतो, आम्ही हे चेक देतो. पण तेव्हा नंतर आम्हाला 2 तास आम्ही तिथेच सगळे बसलेलो. नंतर आम्हाला फोन येतो की ते बोरिवलीला गेलेच नाही, ते चौकीत जाऊन बसलेली. तिथे पहिली आमची फसवणूक झाली. दुसरी गोष्ट, आम्ही स्कायटेकच्या ओनरला कॉल केला. ओनरशी बोलणं झालं तेव्हा ओनर आम्हाला स्पष्ट भाषेत बोलले की माझा आणि म्हणजे स्कायटेक आणि नॅशव्हिलचा काही संबंध नाही आहे. मग आम्ही कोणत्या तोंडाने ह्यांच्यावरती भरोसा करायचा. तर नंतर आम्ही सगळ्यांनी कंप्लेंट केली. तर तेव्हा माझ्याकडून स्टेटमेंट लिहून घेतली. दुसऱ्या दिवशी मला कॉल आला, मला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायला असं म्हणून फोन आला की तुम्ही येऊन डॉक्युमेंट सबमिट करा. मी जेव्हा डॉक्युमेंट सबमिट करायला गेली, माझे पालक आई वडील दोघं जॉबला जातात, तर मी एका सरांना घेऊन गेली माझ्यासोबत. तर सरांना तिथून बाहेर पाठवलं गेलं, फक्त मला आतमध्ये तिथे ठेवलं आणि त्यांनी माझ्याकडून परत स्टेटमेंट घेतली. जेव्हा की मला कॉल आलेला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायला. स्टेटमेंट घेताना मी पहिली स्टेटमेंट होती जी खरं होती त्याच्यावर मी सही केली. नंतर मला जेव्हा डॉक्युमेंटचं झेरॉक्स करायला पाठवलं गेलं, झेरॉक्स घेऊन मी परत आली तर मला बोललं गेलं की या स्टेटमेंटमध्ये थोडी एडिट आहे. तर ती एडिट चुकीची फ्रेम होती, म्हणजे जे लिहिलेलं ना त्यांनी ते चुकीचं होतं. तर मी त्यांच्या खिलाफ बोलली की हे चुकीचं आहे, तुम्ही चेंज करा. तर ते बोलले की चेंज नाही होणार, ते बरोबर लिहिलंय. तर मी सही करायला रेडी नव्हती. तर मी बोलली की ॲटलिस्ट मला ह्याची प्रिंट द्या, फोटो काढू द्या, किंवा माझे वडील कॉलवर होते. मी बोलली ॲटलिस्ट मी वडिलांना वाचून दाखवते. तर मी जेव्हा वाचायला लागली तर ती मला बोलली की त्या मॅडम मला बोलले की तुम्ही एवढं सगळं आता वाचत बसणार का. मग मी बोलली, मग माझे वडील बोलले तुला सही करायचे ना, मी अर्ध्या तासात येतो, अर्ध्या तासात आपण ते वाचू आणि तू सही कर. तर त्या मॅडम मला समोरून बोलल्या की तुम्ही उद्या येऊ शकतात का. मी बोलली चालेल, उद्या काय मी आत्ता अर्धा तास थांबते. तर ती मी जसं बोलली ना ठीक आहे मी उद्या येते, तर मला बोलतात आम्हाला काही एवढीच कामं आहेत का. तर मी बोलली मी अर्धा तास चौकीत बसते, तुम्ही नंतर माझे वडील येतील आणि वाचून मग मी सही करते. त्यांनी माझ्या हातातून पेपर खेचला. मला बोलतो तू तर 18 आहेस, तू तर लिगल आहेस, तुला कशाला कोणाची गरज आहे. आधी सह्या करायला तुम्ही तर रेडी होतात, मग आता करायला काय झालं. कितीही काही झालं, मी ॲज अ स्टुडंट तिथे माझ्यासोबत माझे सगळे विद्यार्थीही होते, म्हणून मी सही करायला नाही, जे खरं लिहिले तेव्हा रेडी होती सही करायला. पण जेव्हा त्या अग्रीमेंटमध्ये चुकीचं आहे, मग मी सही कशी करणार. जेव्हा आम्ही बदलायला सांगतो तुम्ही ते बदलत नव्हते, तुम्ही प्लस आम्हाला फोर्स करत होते सही करायला. दुसरी गोष्ट, तिथे एक ऑफिसर आले आणि ऑफिसर, मी तिथे फक्त एकटी होती, त्या मॅडम मी आणि ते ऑफिसर होते. ते ऑफिसर येऊन मला घाबरवलं. त्यांनी असं बोलतात की तुम्हाला माहिती आहे का हे केस वगैरे किती मोठी गोष्ट असतं, तुम्हाला जॉब मिळणार नाही, तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, तुमचं करिअर तर गेलं. मी जेव्हा तिथून निघत होती जस्ट बिकॉज मी सही नाही केली, तर मॅडम मला बोलतात तसं पण 2 वर्षांनी नंतर तुम्हाला कोर्टाच्या चक्कर काटायच्याच आहे. अरे आम्ही ॲज अ स्टुडंट तिथे जाऊन आमचा प्रॉब्लेम सांगतोय, तर तुम्ही त्यांच्या बाजूनीच आमचं बोलतायत. आम्हाला माहिती आहे की काय झालं काय नाही, की तुम्ही तुमच्या हिशोबाने तिथे स्टेटमेंट लिहिणार, ते स्टेटमेंट चेंज करायलाही रेडी नव्हते. तर काल हा गेलेला तिथे बोल. कल मैं गया था मैं अर्जी देने के लिए हमारा, तो उन्होंने हमारा अर्जी लिया, उन लोग ने स्टेटमेंट लिया हमारा, फिर हमने जिसका नाम लिया उन्होंने ऐड नहीं किया. हमने बोला प्रतिभा मैम का भी नाम लीजिए, तो उन्होंने बोला कि
4 दिन के लिए आता है उसका हम लोग उनका नाम हम नहीं लिखते। हमको मत सिखाओ कानून तुम लोग, और तुम लोग जो बोल रहे हो हम वो लिख रहे हैं, हम अपने मर्जी से करेंगे, हम तुम्हारा नहीं सुनेंगे। हमको जो कार्रवाई तुम्हारा बोलने से हम कार्रवाई नहीं करेंगे, हमको जो करना रहेगा वो हम करेंगे। म्हणजे ॲज अ स्टुडंट आम्हाला जे माहिती आहे आम्ही ते खरं सांगतोय, तर त्यांना ते नाही ऐकायचं, ते बोलणार की ते त्यांच्या हिशोबाने सांगणार करून, पण हे तर चुकीचं आहे। मी ॲज अ स्टुडंट तिथे जाऊन माझे प्रॉब्लेम सांगते, तर ते आमच्या स्टुडंटचं ऐकत नाही, ते स्वतःहून सेंटेन्स फ्रेम करतायत, आणि जेव्हा आम्ही ते सेंटेन्स कट करून दुसरं काय रियाला सांगतोय तर ते अग्री करत नाही, आम्हाला प्रिंट देत नाही, आम्हाला फोटो देत नाही, आणि पालक वगैरे कोणालाही तिथे मी बोलली माझ्या पालकांशी बोलत, आम्ही बोलतात आम्ही फोनवर बोलत नाही, आमच्याकडे वेळ नाहीये, हे चुकीचं आहे। 10 महिने आम्ही डॉक्टर प्रमोद आणि डॉक्टर प्रशांतच्या हाताखाली शिकलो, ते ओनर आहे तिकडचे, ते तिकडचे सेंटर हेड होते, त्यांचं फक्त जॉब एवढं आहे की आमचे ऍडमिशन घेणं, पण जी फीज आम्ही पे केली ना ती डॉक्टर प्रशांत आणि प्रमोदला केली आहे, म्हणूनच आम्ही त्यांच्या खिलाफ आवाज उचलतोय। सांगितलं काय माहिती का, सनाशेखने तुम्हाला भडकवलं ना। पहिली गोष्ट जेव्हा स्कायटेक मध्ये आम्हाला सांगितलं गेलं की नॅशनल स्कायटेक बनतंय, तर सनाशेखचे आम्ही सगळे ऍडमिशन आहोत, तर सनाशेखला आम्ही कॉल करणार, आम्ही त्यांच्या भरोसे ऍडमिशन घेतलं तर आम्ही बरोबर त्यांनाच कॉल करणार ना की मॅडम हे काय चाललंय, तेव्हा मॅडमनी आम्हाला सांगितलं, आम्ही सगळं त्यांना सांगितलं की असं असं चालू आहे करून आम्हाला प्रोव्हाइड करत नाही, तर सनाशेखनी आमच्या स्टँड घेऊन ते आमच्यासाठी तिथे उभे राहिले की मुलांसोबत चुकीचं होते, ते त्यांचे पर्सनल इंटरनल प्रॉब्लेम्स घेऊन नाही आलेत। आम्ही जेव्हा त्यांना सगळं सांगितलं की असं असं सगळं होत आहे, स्कायटेक मना करते की स्कायटेक बोलते की आमचा नॅशनल सोबत संबंध नाही, तर ती ॲज आमची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तिने आमचं ऍडमिशन घेतलं, मग ती आमच्यासाठी उभी राहणार, त्यांनी आम्हाला भडकवलं नाहीये, त्यांना हे काहीच माहिती नव्हतं। सेंटर हेड आणि संचालक यांच्या वादात तुमचं नुकसान होतं असं तुम्हाला नाही वाटलं? नाही, आमचं आणि त्यांचं काय पर्सनल घेणं देणं नाही, आमचं आणि प्रशांतचं फक्त घेणं देणं आहे। आम्ही फीस प्रशांत आणि प्रमोदला पे केली आहे, बरोबर, ते ओनर आहेत, तर ती पूर्ण ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची होते, त्यांनी एकदाही, मी ॲज अ स्टुडंट मी 10 महिने तिथे शिकते, ते एकदाही येऊन आम्हाला ते ओनर आहेत ना, त्यांनी येऊन फीडबॅक घेतला का की मुलं तुम्हाला कसं शिकवतायत कसं नाही, ते एकदाही तिथे आले गेले नाही, जरी ते आले असतील ते स्टुडंटला कोणालाही भेटले नाहीत, तुम्ही कोणत्याही स्टुडंटला विचारा, आम्ही पहिल्यांदा तेव्हा त्यांचे चेहरे बघितले गेलेले, ते एवढंच करतात, ते आम्हाला भडकवतायत सना मॅमच्या खिलाफ, पण हे असं नाहीये, सना मॅम आमच्यासाठी उभे आहेत, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम वेगळे आहेत, पण मी इथे ॲज अ स्टुडंट आम्हाला काय प्रॉब्लेम फेस होतात आम्ही ते बोलायला आलोय। ऐकू ना, त्या दिवशी वाघोले साहेबांनी तुमच्यासाठी जे पैसे मागितले ते कोणासाठी पैसे मागितले होते? ते आमच्यासाठी मागितलेले, त्यांनी असा आरोप केला वाघोले साहेबांनी 22 लाखाची नाही, तेच 22 लाखची जी लिस्ट आहे ना, ते आम्ही फीज पेड, आणि त्यांनी फीज आम्हाला जी सांगितली गेली ते 22 ते 23 मुलांची टोटल फीज आम्ही जे भरली आहे ते 22 लाख होते, ते म्हणजे मी आता 1 लाख भरलेत आणि 1 लाख भरले आणि 1.5 असे जे भरलेले जे पैसे होते त्याची जी टोटल अमाऊंट 22 लाख होती, हेही त्यांनी चुकीचं फॉर्म, आमच्याकडे सगळे प्रूफ वगैरे सगळं आहे, हे बघा, हे बघा। तुमच्या वादात वाघोलेंवरती हा, एक मिनिट, हे बघा, हे इथे स्टुडंट्सची नावं आहेत, हे स्टुडंट्सनी टोटल फीज आम्हाला किती सांगितली गेलेली आणि आम्ही हे किती भरली आहे त्याचं सगळं अमाऊंट हे बघा, तुम्ही बघू शकता, हे एक पेज आहे, हे दुसरं आहे, टोटल अमाऊंट आणि हे जे टोटल अमाऊंट होते 22 लाख, हे ते 22 लाख होते, आणि हा चेक मागितलेला, आम्ही त्यांच्याकडून रिसीट मागितली, आम्हाला रिसीट टायमावर दिली गेली नाही, तर ज्या मुलांनी ऑनलाईन पेमेंट केले त्यांच्याकडे आहे ट्रान्झॅक्शन, बट ज्या मुलांनी चेक डिपॉझिट केले त्या मुलांनाही अजूनही त्यांनी रिसीट दिली गेली नाही। आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही आम्हाला द्या, नंतर देऊ करून त्यांनी अजूनही आम्हाला दिले गेले नाहीये। पोलीस नेमकी कोणाच्या बाजूने होते जेव्हा पहिल्या दिवशी आम्ही गेलो ते आमच्या बाजूने होते, पण जेव्हा आता काल आम्हाला बोलवलं गेलं तर त्यांचं जे बोलायचा तरीका वगैरे होता ते असं वाटत होतं की ते त्यांना सपोर्ट करतात, कारण आम्ही ॲज अ स्टुडंट आमच्यासोबत काय झालं ते बोलायला गेलोय, तर आमच्या हिशोबाने लिहिलं गेलं पाहिजे होतं, पण ते जे स्टेटमेंट लिहितात ते स्वतःच्या हिशोबाने लिहितात। हा काल गेलेला तर ह्याला बोललं गेलं की तुम्ही आम्हाला म्हणजे शिकवू नका, आम्ही आमच्या हिशोबाने बरोबर लिहू, कोणाबरोबर काय करायचं कोणाबद्दल नाही। 10 महिने ट्रेनिंग घेतलं, हां, 10 महिन्यात तुमची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतं? सेंटर हेड म्हणून त्याला सनाशेख किती जबाबदार आहे किंवा ते किती जबाबदार? जेव्हा सना मॅम होत्या ना तेव्हा आम्हाला इतके प्रॉब्लेम नव्हते, आम्हाला युनिफॉर्म मिळायला गेला, आम्हाला पुस्तक मिळत होते, पण प्रतिभा मॅडमनी सांगितलं की मी फेब्रुवारी पासून सेंटर हेड आहे, जेव्हा आमचा मॉड्यूल 5 किंवा 4 चालू झाला तो मॉड्यूल ऑनलाईन केला गेला, म्हणजे PDF फॉर्म मध्ये केला गेला, तर आता त्या दिवशी मीटिंग झाली तेव्हा आम्ही प्रशांत आणि प्रमोद सरांना विचारलं की सर आम्हाला PDF का पाठवला गेलाय, तुम्ही तर आम्हाला बोललेले की तुम्ही आम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड करणार,
तर ते बोलते की हे आमचं डिसिजन होतं, पण हे तर चुकीचं आहे. प्रसार माध्यमांवर प्रशासनाने जबरदस्ती गुन्हा दाखल केला आहे का? साहेब, महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसार माध्यमांवर मजकूर टाकला गेलेला आहे की समाजसेवेच्या आड तुम्ही 22 लाखाची खंडणी मागितली, त्याबाबत पत्रकार परिषद आता झाली. नेमकं आता तुमचं त्यावर काय म्हणतं? सर्व पत्रकारांचं पहिलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ही जी घटना घडली परवाच्या दिवशी, हे जे विद्यार्थी इथे बसलेले आहेत, मी 20 वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे आणि त्यामुळे हे रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये ऑफिस असल्यामुळे कोणी इथे विद्यार्थी बरेच प्लेसमेंट आहेत, कोणाची काही फसवणूक झाली तर ते या ऑफिसमध्ये संपर्क साधत असतात. गेली 10-15 वर्ष बघतोय की ह्या भागामध्ये अनेक प्लेसमेंट आहेत. अनेक प्लेसमेंटच्या मी तक्रारी केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला. आणि राममूर्ती रोड येथे पण एक अशीच इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटनी पण अनेक विद्यार्थ्यांना फसवलेलं आहे. बँगलोर विद्यापीठाशी करार करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं लाखो रुपये उकळलेले आहेत. त्याबाबत पण नौपाडा पोलीस स्टेशनला केस चालू आहे. माझी मुलगी ऋषाली वाघुले आणि मी पाठपुरावा करतोय. नौपाडा पोलीस स्टेशननी त्या इन्स्टिट्यूटला बोलून त्या ठिकाणी 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पैसे परत दिलेले आहेत आणि नौपाडा पोलीस स्टेशनचं पण मनापासून अभिनंदन करतो. कारण गेले 20 वर्षाचा माझा इतिहास बघता की या भागामध्ये रेल्वे स्टेशन भागामध्ये नगरचौक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टेशनच्या बाहेर फेरीवाले आहेत, मोठ्या प्रमाणात रिक्षावाले आहेत आणि अनेक वेळेला फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत असतो. आणि माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळेला माझ्यावर आरोप झालेले आहेत की वाघुले फेरीवाल्यांकडनं हप्ते घेतो, वाघुले इकडनं हप्ते घेतो. परंतु आणि अनेक कोणी मित्रपक्षातले कार्यकर्ते असतील अशा लोकांनी पण बरेच आरोप केले होते, परंतु 20 वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे. दुसरा विषय आहे की परवाच्या दिवशी ज्या वेळेला हे विद्यार्थी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेले, हा क्लास कृष्णा प्लाझा इमारतीमध्ये 4थ्या माळ्यावर आहे हे मला माहिती पण नव्हतं. नॅशनल एज्युकेशन संस्था ही मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स शिकवते आणि त्यांच्याकडनं कमीत कमी 50,000 ते 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी घेतले जातात असं मला या विद्यार्थ्यांकडनं कळालं. हे विद्यार्थी ज्या वेळेला नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेले, संध्याकाळी 5:30 का 6ला गेले, तिकडनं वाटतं त्यांना सहकार्य भेटलं नसेल आणि ते सहकार्य भेटलं नसल्यामुळे ते माझ्या संपर्क कार्यालयामध्ये आले. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मला कळालं की त्यांची फसवणूक झाली. त्यानंतर मी त्या क्लासमध्ये गेलो. त्या क्लासमध्ये जे क्लास चालवतात तिथे ते 2 व्यवस्थापक आणि त्यांची एक स्टाफ होती, 3 जण त्या तिकडे होते. आम्ही त्या क्लासमध्ये व्यवस्थित बसलो, मी खुर्चीवर बसलो होतो, ते जे त्यांचे मॅनेजर होते दोघं आणि त्यांचा एक स्टाफ, ते 3 बसले होते. बाकी सर्व विद्यार्थी व्यवस्थित त्या हॉलमध्ये बसलेले होते. त्याच वेळेला मी त्या व्यवस्थापकाशी चर्चा चालू केली, किती विद्यार्थ्यांना फसवलं. त्या विद्यार्थ्यांनी मला तिकडे आधीच ऑफिसमध्ये लिस्ट दिली होती. त्यांची सर्व अमाऊंट होत होती जवळजवळ 22 लाख रुपये. त्याच्यामधला एक जो पार्टनर होता त्याला बोललो, तुम्ही फसवलंय, तुम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे देऊन टाका. तो पार्टनर मला हो बोलला. बोलतो माझा चेक बोरिवलीमध्ये, मी बोरिवलीला चेक घ्यायला जातो. तो 9 वाजता बोरिवलीमध्ये गेला. 1-1.5 तास झालं विद्यार्थी बसले होते बरेच वेळ, 6:30 पासून. मग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही जेवण घातलं. ते जे व्यवस्थापक होते त्यांना पण आम्ही जेवण घातलं. त्या कालावधीमध्ये त्यांनी ज्यांना फोन लावले त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाचे 2 पुढाऱ्यांचे मला फोन आले. मी त्यांना बोललो, तुमच्या जर ते ओळखीचे असतील तर त्यांना सांगा की त्यांची जी काही फीज आहे ती त्यांनी देऊन टाकावी. त्याच वेळेला हा जो माणूस बोरिवलीमध्ये गेला होता चेक आणायला, तो माणूस 1.5 तासांनी नौपाडा पोलीस स्टेशनला पोहोचला. मला सिनियर PI महाजन साहेबांचा फोन आला, वाघुले कुठे? मी बोललो या इन्स्टिट्यूटमध्ये, त्या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत, जवळजवळ 4 ते 5 तास झालेत आणि तुमच्याकडे जी व्यक्ती आली आहे ते आम्हाला सांगून गेलेत की मी चेकबुक आणायला जातोय आणि विद्यार्थ्यांचे पैसे देतोय. कोणाचे 25 होते, कोणाचे 50 होते, असं 2 ते 3 महिन्याच्या मुदतीने मी पैसे देईल असं त्या व्यवस्थापक जो होता आमच्याबरोबर आणि त्यांचा स्टाफ त्यांच्यासमोर तो बोलला. त्याच्यानंतर महाजन साहेब मला बोलले की तो पूर्ण घाबरलेला आहे, तुम्ही इकडे या. मी त्यांना बोललो, साहेब 5 तास बसलोय,
इकडे तुम्ही आले, विद्यार्थ्यांची जर समजूत काढली तर बरं होईल. अर्धा एक तास झाले, नंतर कोणी आलं नाही. नंतर नौपाडा पोलीस स्टेशनचे 3 ते 4 जणांचा स्टाफ आला. त्यांचा जो दुसरा आमच्याबरोबर जो बसला होता त्या व्यवस्थापकला त्यांनी हे केलं. मी त्यांना बोललो, साहेब हे सर्व बोगस इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर तो जो ज्याला आम्ही डाळ खिचडी खायला घातली, पोलीस आल्यानंतर त्याची 2 इंच छाती फुगली आणि नंतर तिकडे तो विद्यार्थ्यांसमोर रिॲक्शन द्यायला लागला की कुछ बोगस नाही, कुछ नाही. बोला ठीक आहे. नंतर पोलीस त्याला पॅसेजमधनं खाली घेऊन गेले. मी शेवटी होतो, मग विद्यार्थी पण पॅसेजच्याकडनं खाली गेले आणि आलोक हॉटेलच्या इथे त्याला रिक्षामधनं घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि थोडी त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली. बाकी काही झालं नाही. त्याच्यानंतर पोलीस त्या व्यवस्थापकाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले रात्री 12:30ला. 12:30 ते 4 पहाटेपर्यंत मी विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणी होतो. एका विद्यार्थीचं त्या ठिकाणी तक्रार घेतली आणि बाकीच्यांचं नावं घेतली आणि 4ला सर्व विद्यार्थ्यांना मी घरी सोडलं. मला जर त्यांना मारहाण करायची असती तर मी त्या ठिकाणी 7 तास बसलो होतो, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होतो. मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या हातातनं एक कृत्य घडणार नाही आहे. त्याच्यामुळे जी त्यांची स्टाफ होती, ज्यांना मी 10:30ला बोललो तू एक लेडीज आहे, तू घरी निघून जा, आम्ही बाकी थांबतो, मला बोलले धन्यवाद, या विद्यार्थ्यांना न्याय द्या. त्याच्यानंतर अर्धा तासांनी बघतो तर ती पण पोलीस स्टेशनला पोहोचली आणि ती सांगायला लागली की मला पण कोंडून ठेवलं होतं. जो व्यवस्थापक होता आणि ती विद्यार्थी होती तेच लोक काही वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांना फोन करत होते आणि त्यांचे फोन मला येत होते. मी त्यांना बोललो मी विद्यार्थ्यांच्यासाठी लढतोय, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आणि त्यामुळे आत्ता त्यांनी जी प्रेस घेऊन आरोप केलेत की वागुलेंनी आमच्या कंपनीमधली सना म्हणून कोण आहे तिला बरोबर घेऊन षडयंत्र रचलं, आमच्या संस्थेचं नाव खराब केलं. त्यांच्या कंपनीमधली सना ही कोण आहे हे मला परवाच्या दिवशी माहिती पडलं. ते इन्स्टिट्यूट पण माझ्या भागात आहे हे मला परवाच्या दिवशी माहिती पडलं. कारण नौपाडा भागामध्ये अनेक बोगस प्लेसमेंट चालू आहेत आणि त्याच्यामुळे सना आणि माझे गेल्या 2 महिन्याचे रेकॉर्ड कॉल पोलिसांनी चेक करावे आणि त्या स्टाफनी चेक करावे आणि माझे सर्व रेकॉर्ड चेक करावे आणि त्या व्यवस्थापकांनी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना फोन केलेत त्यांचे पण रेकॉर्ड चेक करावे. तुम्हाला सांगतो, स्टेशन परिसरामध्ये आता जो एरिया क्लीन दिसतो ना, त्याला जवळजवळ 15 वर्षांनी त्या ठिकाणी न्याय भेटला आणि आता 150 मीटरच्या आतमध्ये जे फेरीवाले दिसत नाहीयेत ते संजय वागुलेचे यश आहे. आणि त्या फेरीवाल्यांनी आणि रेल्वे RPF मधल्या लोकांनी मला महिन्याला कितीची ऑफर केली होती. रेल्वे RPFनी मला महिन्याला सांगितलं होतं तुम्हाला 5 तारखेला 3 लाख रुपये इथे आणून देऊ असं रेल्वे RPFनी सांगितलं होतं. त्या रेल्वे RPF वाल्यांच्या मी मुंबईच्या DRM ऑफिसला कंप्लेंट केली, त्यांना 2 दिवस घरी बसवलं होतं. आणि त्याच्यामुळे संजय वागुले एवढा सोपा नाही आहे हे लक्षात ठेवावं आरोप करणाऱ्यांनी. आणि हे इन्स्टिट्यूटचं जे काही सर्टिफिकेट आहे ना आता ते महाराष्ट्र शासनाच्या साईडवर आता दिसत नाहीये. आम्ही पूर्ण चौकशी करणार आहे, पूर्ण खोलापर्यंत जाणार आहे आणि ज्यांनी आरोप केलेत ना त्यांना आम्ही बरोबर उत्तर देतो. संजय वागुलेंनी किती आरोप केले आणि त्या ठिकाणी जो व्यवस्थापक होता त्यांनी आमची डाळ खिचडी खाल्ली आहे, त्यांनी कमीत कमी त्या डाळ खिचडीला तरी न्याय द्यावा, हा मिठाला जागावं. आमचं खोटे आरोप करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना इथे न्याय द्यायचं काम प्रशासनाने करावं. मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमदार आमचे पालक रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केलेली आहे. हे जे इन्स्टिट्यूट आहेत या इन्स्टिट्यूटची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. राम मारुती रोडचं एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांची पण चौकशी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे. तरी पण तिथे विद्यार्थ्यांची फसवणूक होते आणि जवळजवळ हे 27 विद्यार्थी यांचे 22 लाख. एक भिवंडीमधले विद्यार्थी आहे, त्या माणसाचं ऑपरेशन झालंय, रिक्षा चालक हे कर्ज काढलंय, ते त्या ठिकाणी इथे दागिने घाण ठेवलेत. हा, त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही त्याच्याकरता लढणारा संजय वागुले हे लक्षात ठेवावं. सोशल मीडियावर तुमची बदनामी केलेली आहे की तुम्ही खंडणी मागितलेली आहे अशा प्रकारची. अशा पद्धती बदनामी करणाऱ्यांवर काय तुम्ही कोर्टात जाणार आहात का त्यांच्या विरोधात? बघा, सोशल मीडियावर देशभरामध्ये सोशल मीडियावर राजकीय जे नेते असतात त्यांच्यावर अनेक आरोप होत असतात आणि त्यामुळे सोशल मीडियावर लक्ष न देता जे दूध का दूध पाणी का पाणी, माझं ठाणे पोलीस आयुक्त आणि नौपाड्याच्या सिनियरला
माझं त्या ठिकाणी नम्र विनंती आहे, माझा 20 वर्षाचा रेकॉर्ड कॉल त्यांनी काढावा. माझ्या भागामध्ये जे जे अनैतिक धंदे चालू आहेत त्यांच्याकडे त्यांनी जावं. जे क्लब चालू असतील, जे काही 2 नंबरचे धंदे चालू असतील, संजय वाघुलेंनी त्यांच्याकडनं 11 पैसे जर आणले असतील ना, तर संजय वाघुले राजकीय कारकिर्दीमधनं निवृत्त होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. सर, हा नवीन पायंडा पाडला जातोय का? मुलांना न्याय देण्याकरता गेलेला आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून आमच्या माहितीप्रमाणे असा गुन्हा पहिल्यांदाच दाखल झालेला आहे. कारण अनेक प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करत असतात. प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाही, नौपाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करत नाही. हा नवीन पायंडा पाडला जातोय का? माझी या ठिकाणी मी गेली वर्षभर माझ्या भागात जे प्लेसमेंट आहेत त्याबाबत मी नौपाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणावरनं थातूर मातूर कारवाई होते. आणि याच्यापूर्वी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती, परंतु त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही आहे. संजय वाघुले हा कोण आहे की याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, आणि यांच्या मागे कुठली राजकीय शक्ती आहे की पोलिसांनी तत्पर 4 वाजता विद्यार्थ्यांची तक्रार घेतल्यानंतर माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. संजय वाघुले जर CCTV फुटेजमध्ये त्यांना मारहाण करताना दिसत असेल तर मी सजा भोगायला तयार आहे. एवढीच माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. नौपाडा पोलीस स्टेशनचे माझे गेले अनेक वर्षाचे चांगले संबंध आहेत आणि नौपाडा पोलीस स्टेशनला गेले अनेक वर्ष मी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे, कुठल्याही राजकीय प्रेशर खाली कारवाई करू नये. विद्यार्थ्यांना आपण न्याय द्यावा. आपली पण मुलं शिक्षण घेत आहेत हे त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच नौपाडा पोलीस स्टेशनला विनंती. तुझ्यावर पहिल्यांदा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तुझ्या मुलाचं विषयी काय सांगत आलो की आपणही होता सुरुवात केली. बोलू. परवाच्या दिवशी मला आमच्या एका कार्यकर्त्याचा कॉल आला की नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 51 संख्येने विद्यार्थी तिथे उपस्थित आहेत, परंतु तिथे काही आज तक्रार घेतली जात नाही आहे. त्यांना माहिती, त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही आहे. आणि म्हणून एकंदरीत जेव्हा मी त्याच्याशी जास्त बोलले तेव्हा मला कळलं की ही अजून एक नौपाड्यातली अशी केस आहे ज्याच्यामध्ये बोगस प्लेसमेंट दिली जाते. आणि यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही तितकीच मोठी होती जितकी आधी होती. राममार्ती रोडमध्ये CDPमध्ये जेव्हा आम्ही या विषयात आमचा युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल, वाघुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ही संख्या जवळपास 100च्या वर आहे ज्यात विद्यार्थी फसवले गेलेले आहेत. सोशल मीडिया असेल, परफॉर्मन्स मार्केटिंग असेल, इंस्टाग्राम, फेसबुक यातनं या विद्यार्थ्यांना जाळ्यात अडकवलं जातं. यातनं विविध क्रिएटिव्ह ॲडव्हर्टिजमेंट करून तुम्हाला अमुक नोकरी देऊ, तुम्हाला तमुक नोकरी देऊ आणि असे तुम्हाला पगार मिळतील अशा प्रकारचं एक जाळं टाकलं जातं. त्यांना विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना नको ते आमिष दाखवली जातात. त्यांचं फ्युचर कसं असेल या बाबतीत संपूर्ण तुम्ही बघाल. हे जर प्लेसमेंटचे तुम्ही जर ऑफिसेस बघितले तर एकदा तुम्ही कव्हर करा, तुम्हाला दिसेल लांबच्या लांब त्याच्यामध्ये एरोप्लेन बनवलेले आहेत, कुठे हॉटेल मॅनेजमेंटचा सेटअप आहे. आणि त्यामुळे हे पार्ट अँड पार्सल हे लर्निंग प्रोसेस असू शकते, परंतु हे जे लॅम्पलाईट मुलांना त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि त्या लोभापायी ही मुलं तिथे ॲडमिशन घेतात. जेव्हा ॲडमिशन घेतात तेव्हा अनेक प्रकारचे प्रॉमिसेस त्यांना केले जातात. अकॅडमिक्स असतील, जसं मुलांनी सांगितलं आम्हाला पुस्तकं देणार सांगितलं, युनिफॉर्म देणार सांगितलं, आम्हाला ट्रेनर देणार सांगितलं, परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाईम 1 वर्षाचा जो काही कोर्स असतो त्यामध्ये ही इन्स्टिट्यूट किंवा ह्यासारखे अनेक इन्स्टिट्यूट ज्याची कॉपी मी तुम्हाला दिली आहे ही सबशेल फेल झालेली आहे हे प्रूव्ह होतं नेहमी. आणि त्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांचा उद्रेक होतो की जेव्हा आम्हाला तुम्ही एक सांगून आमचं ॲडमिशन घेता तेव्हा इन्स्टिट्यूट हे पुरेपूर का नाही करू शकत. आज आपण जेव्हा शाळेत ॲडमिशन घेतो आपल्याकडे एक 10वीची डिग्री असते, ती आपल्याला लोक ओळखतात त्या 10वीच्या डिग्रीला. आणि जेव्हा ही लोक इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतात त्यांना कोर्स नंतर काय मिळतं, त्यांना काही मिळत नाही. प्लेसमेंट हा दुसरा भाग झाला, परंतु तुम्ही शिक्षण मुलांना काय दिलं, त्यामध्ये तुम्ही किती फेल झालात, तुम्ही ट्रेनिंग दिलीत का मुलांना, तुम्ही जे सांगितलं ते तुम्ही पुरं केलं का, तर नाही केलं. आणि त्याचाच उद्रेक आहे विद्यार्थ्यांमध्ये जास्त की आम्ही त्या ट्रेनिंगसाठी पैसे दिले होते, तुम्ही ती ट्रेनिंगच फेल झालात.
बरं अशी इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी रेंटेड आहे, बागुले साहेबांनी ओनर करंट वर्षानुवर्ष इथे स्थानिक रहिवासी आहेत, आमचे चांगले संबंध आहेत, त्यांना कॉल केला असता त्यांनी सांगितलं साहेब आम्ही स्वतः त्या रेंटेड पार्टीला म्हणजे एव्हिएशनच्या पार्टीला वैतागलेलो आहोत, 3 महिन्यापासून आमचं 1.5-2 लाखाचं भाडं यांनी दिलेलं नाही, आमचे फोन उचलत नाही, त्यामुळे मी स्वतः वैतागलेलो आहे साहेब, तुम्ही प्लीज यांचं काय ते बघा, मला स्वतःला भाडं मिळत नाही। एकंदरीत जेव्हा आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल या एवढ्या सगळ्या कंप्लेंट येतात तेव्हा सो कॉल्ड इन्व्हेस्टर मालक जे आहेत दोघंही डॉक्टर, त्यांचं काही हे नाही की त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा, मालकाशी बोलावं, 3 वर्षापासून भाडं आहे, आपल्याबद्दल एवढ्या कंप्लेंट्स आहेत तरी सुद्धा आपण काही करत नाही। हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते, हे इन्स्टिट्यूट पालकांची आणि विद्यार्थ्यांची थकून जायची वाट बघतात, यातनं कसा त्यांना छुपा मार्ग काढता येईल ह्याची वाट ते बघतात। जर कुठल्या मुलांनी ह्याच्याबद्दल कंप्लेंट करायला इन्स्टिट्यूटला गेले, या मुलांवरती त्यांचा स्टाफ धावून सोडतात, त्याचे आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत। त्यामुळे ज्या मॅडम तिथं बसल्या होत्या आणि सांगत होत्या की माझ्या जीवाला धोका आहे, त्या मुलांच्या जीवाला किती धोका करत होत्या। त्या मुलांवरती धावून गेल्या आणि त्यामुळे एकंदरीत हे व्यवस्थित व्हाईट कॉलर फ्रॉड आहे। एकंदरीत हे व्यवस्थित हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही आमचं काही बिघाडू शकत नाही, तुम्ही आमच्या विरोधात कुठेही जा, तुम्हाला तुमचे पाय घासले जातील, तुमची बुद्धी हे होईल, तुम्ही थकून जाल, हारून जाल, तुम्ही शेवटी त्या 1.5 लाखावरती पाणी टाकाल आणि हाच ह्यांचा बिझनेस मॉड्यूल आहे। ह्याच्यासाठी तुम्ही मागाल तितके आमच्याकडे पुरावे आहेत, हाच ह्यांचा बिझनेस मॉड्यूल आहे। त्यांनी दाखवावं आमचे 50 माझे विद्यार्थी काम करतायत, दाखवावं त्यांनी एअरलाईनमध्ये काम करतायत, त्यांच्याकडे नाहीत। बोगस विद्यार्थी आणून ते विद्यार्थ्यांना इथे लोभवतात, त्यांना ॲडमिशन घ्यायला सांगतात आणि त्यामुळे ही जी केस आली ज्याच्यामध्ये होलसेलमध्ये एवढे विद्यार्थी फसवले गेलेले आहेत, ही 4थी केस आहे। याआधी नगर पोलीस स्टेशनमध्ये एथिकल हॅकिंगच्या नावाने अजून एक सेम झाला होता, त्याच्यात अक्षरशः विद्यार्थी पोलीस स्टेशनमध्ये रडलाय, साहेब मी वडिलांना माहीत नाही, माझ्या 5 लाख रुपये मी गुंतवलेत साहेब, मी काहीतरी शिक्षण घेईल याच्यासाठी, जर मला न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। मॅडम प्लेसमेंट बंद पाडण्याची कुठेतरी मागणी होत आहे, एकंदरीत काय तुमचा पुढचा पाऊल असणार? मान्य आहे का, तुम्ही चौकशी केली का, हे संस्था यांच्याकडे कुठलाही शासन मान्य नाही। अकॉर्डिंग टू आम्ही काही तज्ज्ञांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा आत्तापर्यंत कुणी असं इन्स्टिट्यूट उघडू शकतो ज्याच्याकडे प्रायर त्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे, अशा प्रकारे कोणी ते सध्या गोमस्त काढून कुठलं तरी IOSचं लायसन्स घेऊन ते इन्स्टिट्यूट उघडू शकतं आणि असेच हे इन्स्टिट्यूट सगळे इथे जमा आहेत। मुलांकडनं फी घेतली जाते, त्याचा GST नंबर वगैरे पाहिजे, अशा रिसीट आहेत त्यांच्या, या कुठलेही पैसे घेतले गेल्यानंतर त्याच्यामध्ये GST नंबर 1 वर्षापूर्वी यांनी चालू केलेलं आहे। आम्ही त्यांना विचारलं असं तुमच्याकडे किती रेकॉर्ड आहे, ते म्हणतात की आम्ही आता जस्ट चालू केलेलं आहे, आमच्याकडे कोणी नाही आहे, 3 महिन्यांनी रेंट नाही भरलेलं आहे। ही जी मुलगी जेव्हा गेली पैसे मागायला तिच्या अंगावर धावून आले, तिला मारलं, ही चक्कर येऊन पडली, तिला स्वतःला फिजिकल त्रास आहे। शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्ही ज्या भागाचे नगरसेवक आहात, तुमच्या या सगळ्या प्रभागामध्ये बऱ्याच प्लेसमेंट आहेत, अनेक तक्रारी येत असतात, मगाशी तुम्ही पण सांगितलं राजकीय लोक जातात तिथे, अनेक आंदोलन होतात पण पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत, तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तुमच्या मुलीवर गुन्हा दाखल झालेला आहे, एक लढाई उभी करावी लागेल का सगळ्या प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात? पत्रकारांनी याबाबत गेली 2 वर्ष नौपाडा परिसरात आणि माझ्या प्रभागात स्टेशन परिसरात अनेक वेळेला या प्लेसमेंटच्या बाबतीत बातम्या दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये कळतं आहे की विद्यार्थ्यांची फसवणूक होते आणि या प्लेसमेंट वारंवार काही पोलीस स्टेशनवरनं काही थातुरमातूर कारवाई होते, परंतु त्या बंद होत नाही आहे। परंतु आता मला या प्लेसमेंटच्या बाबतीत खोलपर्यंत जायला लागेल आणि ज्या खरोखर सरकारी मान्यता प्लेसमेंट असतील त्या चालू ठेवायला लागतील आणि ज्या प्लेसमेंट आता माझे तर स्टेशन परिसरामध्ये उद्यापासून बॅनर लागतीलच की ज्यांची प्लेसमेंटमध्ये फसवणूक झाली आहे त्यांनी संजय वाघुले यांच्या संपर्क कार्यालयाशी भेटावं। एक मोठं आंदोलन आता रेल्वे स्टेशन परिसरामध्ये यापुढे चालू होणार आहे आणि त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे ठाणा रेल्वे स्टेशन
हे जवळ असल्यामुळे इथे 4-5 लाख प्रवासी येत असतात आणि स्टेशनजवळ अनेक सदनिका भाड्याने दिलेल्या आहेत, अनेक जणांची भाडी देत आहेत. प्लेसमेंटमधली लोक दादागिरी करतात विद्यार्थ्यांना. कमीत कमी 500 रुपये ते 2,500 रुपये हे रोजचे घेतले जातात आणि एका प्लेसमेंटमध्ये रोजचे 50,000 रुपये गोळा केले जातात. आणि मग त्यांना माहिती आहे काही विद्यार्थी कंप्लेंट करतात, कोणाला अर्ध्या लोकांना देतात, अर्ध्या लोकांना देत नाही. आणि त्याच्यामुळे एक मोठं जाळं आहे आणि मोठी एक फसवणारी इंडस्ट्री निर्माण झालेली आहे. यांच्या मुळापर्यंत जाणार हे आता त्यांनी लक्षात ठेवावं. ओके.